मनीषनगर परिसरातील कनेक्टिव्हिटीचा प्रश्न गेल्या 20 ते 25 वर्षांपासून प्रलंबित आहे। या समस्येवर तोडगा काढण्यासाठी यापूर्वी एका फ्लायओव्हर उभारण्यात आला होता, मात्र तरीही वाहतूक कोंडीचा प्रश्न पूर्णतः सुटला नाही। त्यामुळे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून या भागासाठी दुसऱ्या कनेक्टिव्हिटी प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात आली। या नव्या कनेक्टिव्हिटीमुळे वाहतूक समस्या सुटण्यास मदत होईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले। सोमलवाडा भागातील नागरिकांना वाहतूक कोंडीपासून मुक्त करण्यासाठी उभारण्यात आलेल्या रेल्वे अंडरब्रिजचे लोकार्पण करण्यात आले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा पार पडला। या प्रसंगी मुख्यमंत्री म्हणाले की हे काम अतिशय आव्हानात्मक होते। महामेट्रोसह सर्व संबंधित यंत्रणांनी उत्कृष्ट समन्वय साधत हे प्रकल्प पूर्णत्वास नेले। या नव्या कनेक्टिव्हिटीमुळे मनीषनगर भागातील वाहतूक सुरळीत होईल। शिवाय लवकरच या भागासाठी आणखी एक तिसरी कनेक्टिव्हिटी विकसित केली जाणार आहे। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील आपले विचार मांडले। भविष्यात महाराष्ट्र सरकारने मंजूर केलेल्या तिसरा उड्डाण पूलही हॉटेल रेडिसन ब्ल्यू जवळ उतरणार आहे। त्यामुळे मनीषनगर, बेसा, बेलतरोडी परिसरातील नागरिकांसाठी प्रवास अधिक सुलभ होईल। यापूर्वी या भागात रेल्वे फाटकामुळे मोठी वाहतूक समस्या निर्माण झाली होती। दिवसाला 170 रेल्वे गाड्या धावत असल्यामुळे नागरिकांना मोठा त्रास व्हायचा। मात्र या नवीन अंडरपासमुळे हा त्रास कायमचा संपेल असे गडकरी म्हणाले। या अंडरब्रिजमुळे पादचारकांसाठी स्वतंत्र पादचारी मार्ग उपलब्ध करून देण्यात आला आहे। त्यामुळे नागरिकांची अधिक सोय होणार आहे।